तर आज आपण नेमकं बारामतीच्या बस स्टँडला काय करतोय हे तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शॉट. तर जय श्रीराम कशा तुमचं सगळ्यात फॅमिली चमल्याकडून तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी आवरून रेडी झालो ना, आता चालू डायरेक्ट आपण आता त्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर फायनली आपलं कॉलेज सुटलं आणि डायरेक्ट आलो आपण आता कॉलेजवरून घरी आलो. मस्तपैकी जेवण बिवून केलं त्यानंतर डायरेक्ट आलो आपण आता श्रीमयच्या घरी ना. आता श्रीमयला घेऊन जायचं आपल्याला बारामतीला, ते कशासाठी ते ब्लॉग मध्ये पुढेच बघा. त्यानंतर श्रीमयला घेऊन डायरेक्ट निघलो आपण आता बारामतीच्या दिशेने. 10 ते 15 मिनिटात डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण आता बारामतीमध्ये आल्यावर बघतोय तर काही गर्दी खतरनाक मध्येच होती. त्यानंतर तुम्ही म्हणसान बारामतीला नेमकं यायचं कारण काय, तर मित्रांनो बारामतीला यायचं कारण म्हणजे श्रीमयला करायची होती बस स्टॉपला थोडीशी चौकशी, त्यामुळे डायरेक्ट आलो आपण आता बस स्टॉपला. त्यानंतर बस स्टॉपच्या पार्किंग एरियात आलो, गाडी पार्किंग केली, चला म्हणलं जाऊया डायरेक्ट आता बस स्टॉपच्या आतमध्ये गेल्यावर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या बारामतीचं बस स्टॉप म्हणजे एखाद्या एअरपोर्ट पेक्षा कमी नाही. तर चला म्हणलं जाऊयात आता पहिली चौकशी करायला. त्यानंतर जिथं श्रीमयला चौकशी करायची होती तिथं फायनली आपण श्रीमयला घेऊन आलोय. आता श्रीमय त्याचं काम करतोय. त्यानंतर श्रीमयचं जे बस स्टॉपवरचं सगळं काम होतं ते सगळं उरकलं. चला म्हणलं मित्रांनो जाऊयात आता घरी. तर चला पहिले गाडीकडे जाऊ आणि पहिले गाडी घेऊ. त्यानंतर गाडी घेतली आणि गाडी घेऊन डायरेक्ट निघलो आपण आता बारामतीच्या बस स्टॉपच्या बाहेर. तर मित्रांनो आपण आता घरी जाऊस तर तुम्ही पटकन या ब्लॉगला एक लाईक करून घ्या. बारामतीच्या बाहेर पडलो होतो तेवढ्या श्रीमय म्हणला मला गाडी चालवायची, त्यामुळे श्रीमय गाडी चालवत होता. मित्रांनो गरम एवढं खतरनाक होतं, चला म्हणलं जाता उसाचा रस पिऊन जाऊ. त्यानंतर 2-3 मिनिटं उसाच्या रसाची वाट बघत तर त्या आजोबांनी आपल्याला मस्तपैकी 2 ग्लास उसाचा रस आणून दिला. नुसता रस पिऊन मजा नाही, त्यामुळे आपण थोडासा उसाच्या रसात बर्फ टाकला आणि चला म्हणलं आता टेस्ट करून. मित्रांनो असल्या उन्हाळ्यात उसाचा रस पिणं म्हणजे एक अलगच मजा आहे. 5 मिनिटात आपण आपला रस खतम केला आणि श्रीमयाने आणि अर्धा ग्लास पण संपवला होता. तर श्रीमय म्हणलं श्रीमय तुझं जरा अवघडच आहे बाबा. त्यानंतर श्रीमयचा रस पिऊन झाला तर चला म्हणलं जाऊया डायरेक्ट आता घराच्या दिशेने. चला मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढं. माझं ब्लॉग असं नक्की कमेंट सांगा. ब्लॉग लाईक करा, पेजवर पटापट फॉलो करून घ्या.